आज महाराष्ट्रातील वैदू समाज हा वंश परंपरेनं कुलदैवत जेजुरी खंडेरायाच्या दर्शनाला येतो। पूर्वी जात पंचायत चालायची, ती जात पंचायत या जागेवरनं चालायची, सगळ्या लोकांचा न्याय निवाडा या जागेवरनं व्हायचा। गाढवांचा मोठा बाजार तोही दरवर्षी इथं भरतो आणि मग पहिल्यांदा असा प्रयोग तरुण युवकांनी केला की वैदू समाजाच्या काही अडचणी आहेत, काही प्रश्न आहेत, त्याच्यासाठी समाजानं एकत्रित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे। आणि मग पहिला वैदू समाजाचा सामाजिक मेळावा आज इथं पार पडला। या माध्यमातून सरकारकडे आमची इतकीच विनंती आहे की वैदू समाज हा मूळचा समाज आहे। आयुर्वेदिक डॉक्टर जेव्हा या देशामध्ये काम करत नव्हते त्याच्या पूर्वी हे सगळे वैदू समाजाची आमची लोक जंगलामध्ये जाऊन वनस्पतीचा शोध घेऊन येऊन उपचार करत होते। जडीबुटीचं मोठं नॉलेज या सगळ्या लोकांना आहे। तर या सगळ्या जुन्या लोकांचं नॉलेजचा फायदा हा पुढच्या पिढीला झाला पाहिजे। त्यांच्याकडे जे नॉलेज आहे त्याचं व्यवस्थितपणे रेकॉर्ड तयार केलं पाहिजे, त्याच्यावरती पुस्तकं सरकारनं काढली पाहिजेत आणि यांना मोठं संरक्षण दिलं पाहिजे। जे प्रस्ताव 100% मान्य होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असं त्यांनी अजून वेळ दिलेला आणि ते प्रस्ताव स्वीकारण्याला पुढील बघा, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला आहे, प्रत्येक समाजाला आहे, वेगवेगळ्या घटकांना आहे। आज सरकारनं त्यांना काय प्रस्ताव दिलाय आणि त्यांची सरकारनं काय मागणी आहे हे मी आता बघितलं नाही, मी कार्यक्रमातच होतो। सरसकट ओबीसीतून जी मराठा समाजाची मागणी आहे त्या मागणीला आमचा सगळ्या ओबीसी बांधवांचा विरोध आहे। मराठा समाजाला वेगळं आरक्षण जसं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना एससी बीसीचं दिलं होतं, त्या धर्तीवरती मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं या गोष्टीला आमचं समर्थन आहे, या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे। कारण गरीब मराठा समाजाची संख्या महाराष्ट्रामध्ये मोठी आहे, त्यांच्याही विद्यार्थ्यांचं प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, पण त्यांना वेगळं आरक्षण द्यावं, ओबीसीतून देऊ नये ही आमची मागणी आहे। आज काय त्या आंदोलनामध्ये घडलंय याची मला माहिती नाही, माहिती घेऊन मी या विषयावरती सविस्तरपणे बोलेन। एका बाजूला अजित पवार गटाने निवडणूक लढवण्याची तयारी केली तर भाजपची या संदर्भात काय भूमिका? बघा, भारतीय जनता पार्टी निवडणुका आल्यानंतर काम करत नाही। भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे 365 दिवस आणि 24 तास हा कामात असतो, रोज काही ना काही प्रोग्राम आमच्याकडे असतो। आता निवडणुका आले तर आमची पूर्ण तयारी आहे। तुम्हाला अगोदरच माहित आहे की लोकसभा प्रवास योजना केंद्रानं मागच्या 1.5 वर्षापूर्वी सुरू केली। माननीय निर्मला सीतारामनजी या मतदारसंघामध्ये येऊन गेल्या, दौरा करून गेल्या, आमचे राज्याचे प्रभारी काही लोकसभेचे नेमलेले आहेत। असं सगळं काम आमचं पूर्वीपासून चालू आहे। निवडणूक कोण लढवणार हा विषय माझ्या हातातला नाही, आमचे वरिष्ठ नेते ठरवतील। परंतु नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा ज्या दिवशी शपथविधी घेतील त्या दिवशी बारामती लोकसभेचा खासदार हा मोदी साहेबांच्या बाजूनं बोट वर करणारा आम्ही पाठवणार आहे। तो कोण काय ते आमचे वरिष्ठ ठरवतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।